नमस्कार, मी अमोल जोशी. झिरो आवरमध्ये तुमचं स्वागत. या क्षणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पावसानं हाहाकार उडवलेला आहे आणि या क्षणी आत्ता रात्रीचे 8 वाजत असताना रायगडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आपण थेट जाणार आहोत रायगडला. ही परिस्थिती, या क्षणाची परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटरला. आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रायगडमध्ये. त्याचबरोबर इतरही शहरातले मुंबई आणि ठाण्यातली परिस्थिती सुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला रायगडला जाऊया. अमोल आपल्याबरोबर आहेत. अमोल, या क्षणी रायगडमध्ये काय नेमकं घडतंय, कसा पाऊस सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? अमोल, स्वाभाविकपणे हा पाऊस जो आहे आज दिवसभर जर बघितलं तर रोहा, महाड, नागोटणे या परिसरामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. कुंडलिका नदीच्या किनारी जी काही म्हणजे पाणी पातळीमध्ये वाढ झाली, जी काही वस्ती होती किंवा नागोटणा बाजारपेठेमध्ये विशेषतः पाणी देखील शिरलं. जवळपास 150 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद आज दिवसभरामध्ये झाली, रायगडमध्ये झाली. समाधानाची बाब हीच म्हणावी लागेल. मुसळधार पाऊस बरसत असताना या जिल्ह्यामध्ये रायगडमध्ये जी जीवित आणि साधारणतः कुठंही झाल्याची नोंद अद्यापपर्यंत नाही आहे. त्यामुळे ही समाधानाची गोष्ट आहे. अर्थातच वित्ताने मात्र काही प्रमाणामध्ये झालेलं आहे, कारण की काही बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं, काही भागांमध्ये किंवा काही जी घरं होती त्यांचं यामुळं ग्रामीण भागामध्ये देखील नुकसान झालेलं होतं आणि स्वाभाविकपणे दिवसभर विजेचा लपंडाव हा ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. अशा पद्धतीची परिस्थिती रायगडमध्ये राहिली. साधारणपणे पावसाचा जोर हा दुपारनंतर काही प्रमाणामध्ये वाढला. सकाळच्या सत्रात हा पाऊस कमी होता तुलनेनं आणि दुपारनंतर हा पाऊस वाढला. त्यानंतर अगदी पावसानं काही काळ विश्रांती घेतली. अर्थात काही वेळासाठी ती विश्रांती असायची आणि त्यानंतर पाऊस हा जोरदार बरसायचा. पावसाच्या जोरदार सरी या रायगडमध्ये बरसताना आपल्याला दिसून आल्या. अमोल, निश्चितपणे अमोल, आता आम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे तुमच्या पाठीमागे जोरदार पाऊस होतो आहे. पावसात खरं तर भिजत तुम्ही लाईव्ह देत आहात, त्यामुळे स्वतःची देखील काळजी घ्या आणि वेळोवेळी असे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर प्रेक्षक हो, आजचा दिवस होता पावसाचा. आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडणं हे साहजिक असलं तरी आजच्या पावसानं मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये दैना उडाली. यंदा मे महिन्यातच मान्सूननं महाराष्ट्रामध्ये एंट्री केली. सुरुवातीला दमदार कामगिरी केल्यानंतर मान्सूननं मोठा ब्रेक घेतला होता. मात्र ब्रेक नंतर आता मान्सूननं पुन्हा एकदा जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस बरसला. कुठे मुसळधार, कुठं संततधार तर कुठं तुरळक पाऊस झाला. मात्र आजच्या एका दिवसामध्ये पावसानं मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा देखील दुपारनंतर सोडून देण्यात आल्या. त्यामुळे सलग पाऊस झाला तर मुंबई आणि ठाण्याची काय अवस्था होऊ शकते याची चुणूक, याची झलक आजच्या पावसानं दाखवून दिली. पुढच्या 48 तासामध्ये राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस असाच कोसळत राहील असा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठं किती पाऊस पडला, कुठल्या शहरामध्ये काय अवस्था होती, उद्या पावसाचं काय चित्र असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी काय करायला हवं याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आजच्या झिरो आवरमध्ये. तर आजचा दिवस तर संपला. उद्या नेमकी काय चित्र असणार आहे, कुठल्या जिल्ह्यांना काय अलर्ट देण्यात आलेला आहे, बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, रेड अलर्ट कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना आहे बघा. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया गेस्ट सेंटरला. सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहे. सचिन, सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचं चित्र तुझ्या मागे आम्हाला दिसतं आहे. नेमकी काय परिस्थिती आहे, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, आपण सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती आहोत आणि आपण जर बघितलं तर वाहतूक कोंडी इथे झालेली आहे आणि अतिशय संथ गतीने, धीम्या गतीने सध्या वाहतूक इथे जाताना दिसते. हळूहळू का होईना पण आपण बघतोय की वाहतूक पोलीस जे आहेत ते वाहतूक डायव्हर्ट करण्यास यशस्वी झालेले आहेत. सकाळपासून इथे प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली होती. प्रचंड पाऊस आज दिवसभर मुंबईमध्ये पडला आणि त्यामुळे खास करून सकाळच्या वेळेला ऑफिसला जाताना मुंबईकरांना
प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. कित्येक तास त्यांचे वाहतूक कोंडीमध्ये गेले. मात्र आपण सध्याची ही दृश्य बघतोय, जे मुंबई पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी अक्षरशः रॉंग साईडने गाड्या वळवत कशी ना कशी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघतोय की सध्या वाहतूक कोंडीवरती काही प्रमाणात ताबा मिळवण्यास मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे. पण गेल्या काही काळापासून पावसाने देखील उसंती घेतलेली आहे, विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे बघतोय की हळूहळू वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होताना आपल्याला दिसून येते. मात्र अद्यापही मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्यासाठी मुंबईला रेड अलर्ट देखील आहे. आणि आज आपण बघितलं की मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होता, त्यात रस्त्यांची दुरावस्था होते आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात मुंबईकरांचे प्रचंड असे हाल झाले. उद्या देखील असाच पाऊस कायम राहिला तर आजच्यासारखे हाल उद्या देखील मुंबईकरांचे होऊ शकतात. अमोल, निश्चितपणे सचिन, रस्त्याची ही अवस्था आहे, मात्र वाहतुकीचं जे लाईफलाईन म्हटली जाते मुंबई लोकलची काय अवस्था आहे? मेट्रोबाबतचे सध्या काय अपडेट्स आहेत? कशा प्रकारे या मार्गाची वाहतूक सध्या सुरू आहे? अमोल, मुंबईत आज प्रचंड पाऊस झाला आणि त्याचा फटका हा मुंबईच्या तिन्ही लोकल सेवांना पडला. मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल आणि हार्बर रेल्वे असेल, या तिन्ही मार्गाच्या सेवा ह्या अजूनही उशिराने धावतात. जवळपास 10 ते 15 मिनटं तिन्ही मार्गावरील सेवा उशिराने धावतात. एवढंच नव्हे तर जवळपास 40 सेवा रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी. मग ते मध्य रेल्वेच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि त्यामुळे अनेक लोकल ह्या रद्द करण्याची पाळी ही मध्य रेल्वेवर आली होती. मात्र आपण बघतोय की हळूहळू परिस्थिती ही सामान्य होते. मात्र अजूनही मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल यांची सेवा अजूनही काही मिनिटं उशिराने सुरू आहे. ठीक आहे, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल. मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रातलं चित्र इथून पुढचा 1 तास आपण बघणार आहोत. मात्र सुरुवातीलाच दिवसभरात काय दिसलं तर कुठं साचलेलं पाणी, कुठं अडकलेले नागरिक, तर कुठं कर्तव्य बजावणारे पोलीस. आजच्या पावसामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये अशी वेगवेगळी दृश्य दिसली. बघूया आजच्या पावसात दिसलेली टॉप 10 दृश्य. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर असं चित्र होतं. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे खळाळणारा समुद्र. मुंबईकरांना प्रशासनानं समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. माटुंग्याच्या किंग सर्कलला वाहनांना अशा प्रकारे पाण्यातून वाट काढावी लागत होती. सायनमध्ये साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची आणि पादचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. मुंबईतील कुर्ला नेहरू नगर परिसरातली ही आहे शाळा. या शाळेतल्या परिसरात तब्बल 5 ते 6 फूट पाणी साचलं होतं. अंधेरीत 3 ते 4 फूट पाणी साचलं होतं. अनेक वाहनं यामुळे रस्त्यातच बंद पडत होती. ठाण्यातील कळव्यामध्ये दुपारी शाळांना सुट्टी देण्यात आली. शाळेतील मुलांना अशा प्रकारे बोटीतून बाहेर काढण्यात आलं. पालघरमध्येही रस्त्यावर असं पाणी साचलं होतं. अनेक वाहनं पाण्यात बंद पडत होती. रत्नागिरीमध्ये पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली होती. ठिकठिकाणच्या समुद्रकिनारी असा लाटांचा खळखळाट ऐकू येत होता. लातूरच्या अहमदपूर तालुक्यात कालपर्यंत कोरडी असणारी मन्याड नदी आजच्या पावसानं अशी दुथडी भरून वाहू लागली. इथला पर्यायी पूल देखील वाहून गेल्यामुळे 6 गावांचा संपर्क तुटला. वाशिममध्ये पावसाचं पाणी शेतात आणि रस्त्यांवर घुसलं होतं. त्यामुळे रस्ता आणि शेत यातला फरक समजणंही कठीण झालं होतं. तर मुंबईमध्ये जे चित्र दिसलं तेच चित्र ठाण्यामध्ये सुद्धा होतं. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या कळवा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शाळा सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शाळांच्या आजूबाजूला पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं देखील मोठं आव्हान उभं राहिलं. बोटींचा उपयोग करून कळव्यातील विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आलं. ठाण्यासाठी उद्या देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि ठाणे महानगरपालिकेनं उद्या शाळांना देखील सुट्टी जाहीर केली. आणि ठाण्यामध्ये आज दिवसभर नेमकं काय चित्र होतं आणि या क्षणी काय परिस्थिती आहे
हे जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्यासोबत आहेत ठाण्यातून. राजू, काय अपडेट्स आहेत? अमोल, पाहतोय आपण ठाण्यामध्ये आता पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे. मात्र दिवसभर मुसळधार पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळाला. त्यामुळे ठाणेकरांचं जनजीवन एक प्रकारे विस्कळीत झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. कारण ठाण्यामध्ये जो काही सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं. त्यामध्ये आपण पाहतोय की वंदना टॉकीज असेल, हा गजबजलेला परिसर असतो, या ठिकाणी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलेलं होतं. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद पडलेली होती. अनेक वाहनं त्या ठिकाणी बंद पडलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय का भाजी मार्केट हे सकाळपासून गजबजलेलं असतं, तर भाजी मार्केटमध्ये सुद्धा जो जामनाका परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं होतं. त्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान झालेलं होतं. अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी खराब सुद्धा झालेल्या आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणावरती होतं. वृंदावन सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे घराबाहेर पडणं हे सुद्धा लोकांना मुश्किल झालेलं होतं. एवढंच नाही तर जो कळवा परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण व्हिज्युअल्स पाहिले की लहान मुलांना शाळेतून सुटल्यानंतर जे आहे ते होडीतून घरी पोहोचावं लागलं. कारण दुपारी मुसळधार पाऊस होता आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी पोहोचवायचं कसं, तर होडीमधून त्यांना जे आहे ते पोहोचवण्यात आलेलं होतं. त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण तर ठाण्यातलं सुद्धा जनजीवन एक प्रकारे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. रस्ते वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती कोंडी झालेली होती. विशेषतः आपण पाहतोय का घोडबंदर रोडवरती तासनतास मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठा सामना जो आहे तो करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. रेल्वे वाहतूक सुद्धा जी आहे ती एक प्रकारची कोलमडलेली होती. कारण दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत जवळपास पाऊण तास ते 1 तास गाड्या उशिरा होत्या. जवळपास 38 मध्य रेल्वेच्या लोकल ज्या आहेत त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे तिथं सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, आज दिवसभरामध्ये जी आहे ती कोलमडून पडलेली होती. मात्र एक आहे की ठाणे महापालिकेच्या अनेक ठिकाणी जिथं पाणी साचतं त्या ठिकाणी वॉटर पंप जे आहे ते लावलेले होते. त्यामुळे पाणी उपसा कंटिन्यू सुरू होता. पाऊस बंद पडल्यानंतर तात्काळ जे आहे ते तिथलं पाणी जे आहे ते वाहून जायला मदत झालेली होती. त्यामुळे कुठेतरी आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो ठाणेकरांसाठी एक प्रकारचा कसरतीचा होता. आता पुन्हा एकदा रेड अलर्ट आहे. त्यामुळे उद्या नेमकी काय परिस्थिती असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. अमोल, निश्चितपणे राजू, सगळ्यात पहिल्यांदा जी बातमी आली उद्या शाळा बंद आहेत ती आली ठाणे महापालिकेकडून. ठाण्यातून दुपारीच उद्या देखील शाळा बंद असेल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्या दृष्टीने काय नेमकी तयारी करण्यात आलेली आहे? अमोल, आपण पाहतोय की साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये फार पाऊस नव्हता. एकदम रिमझिम पाऊस जो आहे तो चालू होता. मात्र 10 ते 11 वाजल्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला आणि सर्व शाळांना सुट्टी दिलेली होती. मात्र त्यावेळी संपूर्णपणे जे आहे ते बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि अशा वेळेस मुलांना घरापर्यंत पोहोचवणं हे शिक्षक असतील किंवा पालकांचं फार मोठे कसरत होती. आणि त्यामुळे कुठेतरी जे आहे ते काही प्रमाणामध्ये अडथळा सुद्धा निर्माण झालेला होता. कारण सुट्टी देणं हे क्रम प्राप्त होतं, कारण मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता. हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला होता. त्यामुळे सर्वात आधी जे आहे ते ठाणे महापालिकेने सुट्टी जाहीर केली. आता उद्या सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे. आतापर्यंत काही खाजगी शाळांनी सुट्टी दिलेली आहे. मात्र अद्यापर्यंत महापालिकेची अधिकृतपणे घोषणा होऊ शकलेली नाही. त्यामुळे उद्या सुद्धा काही शाळा बंद राहतात का सगळ्या हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. विशेष म्हणजे जसं पावसाचा जोर वाढतो तसं सुद्धा अनेक कार्यालयातली जे काही चाकरमाने आहेत ते सुद्धा आपल्या घराच्या दिशेने निघालेले होते. त्यामुळे तेवढा फटका जो आहे तो यावेळी बसताना पाहायला मिळाला नाही. विशेष करून सुदैवाने कुठल्या प्रकारची जीवितहानी जी आहे ती घडली नाही. निश्चितपणे सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खरं तर हीच एक महत्त्वाची गोष्ट असते. उद्या नेमकं काय असणार आहे सचिनला आपण विचारूया. सचिन, मुंबईमध्ये उद्या नेमकं शाळांना तर सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. काय नेमकं प्रशासनानं महापालिकेनं म्हटलेलं आहे आणि उद्या काय चित्र असू शकेल मुंबईमध्ये? आज आपण बघितलं की आज मुसळधार पाऊस झालेला होता. सकाळच्या सत्रातल्या शाळा सुरू होत्या. मात्र पाऊस बघता दुपारच्या सत्रातली शाळा असेल, महाविद्यालय असतील, त्यांना सुट्टी देण्यात आली आणि उद्या देखील मुंबईला रेड अलर्ट आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील सगळ्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर सतर्क राहण्याचा इशारा हा मुंबई पोलीस असतील, मुंबई महापालिका असेल यांनी दिलेला आहे. आणि जर अत्यावश्यक गोष्टींसाठी गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे. आज आपण बघितलं की आज अचानक रात्रीपासून पाऊस पडत होता आणि सकाळची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. रस्त्यांवरती प्रचंड वाहतूक कोंडी होती. रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती आणि त्याचा परिणाम हा मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. उद्या देखील मुंबईला रेड अलर्ट असल्याने आजच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच जर गरज असेल, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं. अमोल,
निश्चित धन्यवाद सचिन गाड आणि राजू सोनवणे तुम्हाला दोघांनाही. मुंबई आणि ठाणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरातली परिस्थिती, अपडेट्स आणि उद्याचं चित्र काय असू शकेल याच्या शक्यता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तर मुंबई आणि ठाण्यानंतर आता आपण नवी मुंबईमध्ये आज नेमकं काय चित्र होतं याकडे वळूया. नवी मुंबईमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत तब्बल 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं. नवी मुंबईमध्ये असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा पाणी भरलं. त्यामुळे इथं खरेदी विक्रीसाठी, व्यवहारांसाठी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. पावसाचा जोर लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेनं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. उद्यासुद्धा नवी मुंबई महापालिका परिसरातील सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर नवी मुंबईमध्ये नेमकं आज काय चित्र होतं आणि या क्षणीचे नेमके अपडेट्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्यासोबत आहेत. थेट जाऊया विनायक. हो, आपण नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर सकाळपासून हा तो मुसळधार पाऊस सुरू होता. याच्यामध्ये सर्वात जास्त जर पाऊस आपण पाहिला तर वाशी आणि नेरूळ या भागामध्ये हा पाऊस पडलेला होता. याच्यामध्ये APMC मार्केटमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं. जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत आहे ते हे पाणी साचलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी जे शेतमाल होतं त्याला ने-आण करण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. जर आपण दुसरीकडे पाहिलं तर याच्यामध्ये शहरामध्ये 4 ठिकाणी आहे ते झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या होत्या. मात्र याच्यामध्ये कोणालाही गंभीर दुखापती झालेली नाही आहे. या मुसळधार पावसामुळे दुपारी 2 वाजता आहे ते शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर आजचा पाऊस पाहता उद्या ही परिस्थिती या ठिकाणी मुसळधार पावसाची आहे. त्यामुळे उद्यासुद्धा नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या आणि खाजगी शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. निश्चितपणे उद्या काय नेमकं होतं यावर आपलं लक्ष असेल. धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर पुढे जाऊया. वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये आज सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे. या परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाचा कहर सुरू होता. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. ते पाणी काहींच्या घरामधून सुद्धा शिरलं. पाहूया आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला हा आढावा. वसई विरार शहरामध्ये आज दिवसभर पावसाचा कहर पाहायला मिळाला. सायंकाळी 6च्या नंतर जर आपण बघितलं तर पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र अजूनही सखल भागामध्ये पाणी ओसरलेलं नाही आहे. हा आपण जर बघितलं नालासोपारा स्टेशनचा फ्लायओव्हरच्या खालचा हा भाग आहे. हा पूर्ण दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि आता सध्या सायंकाळच्या नंतर येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. आपण जर बघितलं तर हा आवाज पूर्णपणे हॉर्नचा या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. आज सकाळपासूनच वसई विरारच्या शहरी भागामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. सोसायट्यांमध्येही पाणी शिरलेलं, अनेक घरांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. आणि तीच अवस्था जी आहे हे ग्रामीण भागामध्येही आपल्याला पाहायला मिळत होती. आज एकंदरीत पावसाचा कहर वसई विरारकरांना तसंच ग्रामीण भागाला जाणवला आहे. उद्या पालघर जिल्ह्याला संपूर्ण रेड अलर्ट आहे. त्यामुळे आता उद्या कशा परिस्थिती पाहायला मिळते हे आता पाहणं उत्सुकाचं ठरेल. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, नालासोपारा. यानंतर आपण जाऊया कोकणामध्ये. कोकणाला सुद्धा आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला आलेल्या पुराचं पाणी मुख्य मार्गावर आलं होतं. त्यामुळे खेड दापोली मार्गावरची वाहतूक 8 तासांपेक्षाही जास्त काळ बंद होती. नदीकाठच्या अनेक गावामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात सुद्धा वाहतूक 3 तासांसाठी ठप्प झाली होती. मुंबई गोवा महामार्गावरच्या चुकीच्या कामांचा फटका देखील अनेक गावांना बसला. अनेक गावामध्ये अचानक पाणी शिरलं आणि ग्रामस्थांची एकच धांदल उडाली. तर रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाला. रोहा तालुक्यातल्या अनेक गावांनाही आजच्या पावसाचा फटका बसला. तर आज रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती होती याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्यासोबत आहेत. अमोल, रत्नागिरीमध्ये आज अनेक ठिकाणी तुफान पाऊस झालेला होता. त्याचे वेळोवेळी अपडेट्स सुद्धा येत राहिले. काय नेमकं घडलं आज दिवसभर केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता?
अमोल, आजचा दिवस तसं म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग आपण पहिल्यांदा केले पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. एक दक्षिण आणि उत्तर भाग. साधारणपणे जो खेड, दापोली, मंडणगड किंवा अगदी गुहागरचा जो पट्टा आहे त्या भागामध्ये आज स्वाभाविकपणे पावसाचा जोर हा अधिक दिसून आला. कारण की या ठिकाणी असलेली जगबुडी नदी असेल, नारंगी नदी असेल किंवा अगदी वाशिष्ठी नदी यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली. आत्ताच्या घडीला जर आपण चित्र बघितलं वाशिष्ठी नदी चिपळूणमधलं, तर चिपळूणमध्ये साधारणपणे इशारा पातळीच्या दरम्यान आत्ताच्या घडीला वाशिष्ठी नदी वाहते. तर दुसरीकडे जगबुडी नदी ही आज दिवसभर धोक्याच्या पातळीवरती वाहताना दिसली. त्यामुळे जी बाजारपेठ होती तिथल्या लोकांमध्ये किंवा साधारणपणे स्थानिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये एक कायम धाकधूक राहिली की हे जर का पाणी वाढलं तर ते पाणी बाजारपेठांमध्ये शिरेल. कारण घाटमाथ्यावरती मोठा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम हा कोकणामध्ये दिसू लागला. कारण की वरून जी जगबुडी नदी वाहत आली तिच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. पण सुदैवानं आपण असं म्हणू पुन्हा एकदा की जीवितहानी जी म्हणतो किंवा कोणतीही वाईट बातमी जी आहे आजच्या दिवसभरामध्ये कुठेही सुदैवानं ऐकायला मिळालं नाही, पाहायला मिळालं तशी कुठे नोंदी झालेली नाही आहे. अर्थात वित्त आणि बाजारपेठांमध्ये किंवा काही घरांची किरकोळ भागांमध्ये पडझड झाली, त्याच्यामुळे ती स्वाभाविकपणे वित्तहानी झालेली आहे. पण त्याची आकडेवारी आज अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही आहे. आणि मुख्यतः जो फटका बसला हा खेड आणि दापोली दरम्यान जी काही वाहतूक असते त्या वाहतुकीला बसला. आणि कारण की नदी नाल्यांना पूर आला आणि परिणामी या ठिकाणी जी वाहतूक आहे ती ठप्प झाली दिसून आली. निश्चितपणे वाहतूक हा सगळीकडचाच महत्त्वाचा प्रॉब्लेम असल्याचं सध्या दिसतं आहे. अमोल, तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी असे अपडेट्स आम्ही घेत राहू आणि उद्या सुद्धा दिवसभर याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून येत राहतील. जो वाहतुकीचा मुद्दा होता तो जसा कोकणात होता, रत्नागिरीमध्ये होता, तसाच या क्षणी तो पुण्यामध्ये सुद्धा आहे. आणि पुण्यामध्ये या क्षणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक अपडेट्स येत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घाई. मिकी. अमोल, जर आपण मुंबई पाठोपाठ पुण्याची परिस्थिती बघितली तर पुण्यात सुद्धा आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. धरण क्षेत्रामध्ये आणि डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस होता. आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे पुणेकरांची ताण भागवणारं जे चारही धरणं आहेत त्याच्यामध्ये जवळपास 92% इतका पाणीसाठा आता झालेला आहे. मात्र दुसरी बाजू जर आपण बघितली तर या संततधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अनेक रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आता आपण जर बघितलं तर पुण्यातील जंगली महाराज रस्ता मी तुम्हाला दाखवतोय. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर फक्त वाहनांच्या रांगा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पुणेकर तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेले आहेत. अशी परिस्थिती मागील 4 ते 5 तासा पुण्यात पाहायला मिळते. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी परिस्थिती आहे. तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की इतर भागांमध्ये काय परिस्थिती असेल. टिळक रस्ता असेल, FC रोड असेल, अलका टॉकी चौक असेल, कोथरूड असेल, वारजे असेल, वाघोली असेल, हडपसर असेल, सर्वत्र अशीच परिस्थिती खरं तर पुण्यामध्ये पावसानंतर पाहायला मिळते. मी जसं सांगितलं वरसगाव आणि टेमघर या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कारण धरण आता जवळजवळ भरत आलेले आहेत. ही आनंदाची बातमी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पुणेकर या वाहतुकीमुळं अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. ऑफिसेसमधून सुटून जवळपास 2-2.5 तास त्यांना झालेला आहे. मात्र ते अजूनसुद्धा घरी पोचू शकलेले नाहीत. कारण रस्त्यावर अशा पद्धतीने वाहतूक कोंडी आहेत. जागोजागी गणेशोत्सवाची तयारी देखील सुरू आहे. मंडपं उभारली जात आहेत. आणि दुसरी बाजूला पावसामुळं अशा पद्धतीने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अर्थात आपण बघितलं तर आज झालेल्या दिवसभर पावसानंतर अशी परिस्थिती पुण्यातील अनेक रस्त्यांवर सध्या पाहायला मिळते. पुणेकर या वाहतुकीतून कधी सुटका पाहतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. मात्र पुण्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती आणि आता देखील ती पावसाची संततधार सुरू आहे. अमोल. निश्चितपणे मिकी, पुणेकरांना वाहतूक कोंडी काही नवीन नाहीये, मात्र पावसाचं निमित्त झालंय आणि पुन्हा एकदा यामध्ये भरच पडल्याचं दिसतंय. तूर्त धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल. तर मुंबई, ठाणे, कोकणातली परिस्थिती आणि पुण्यातली परिस्थिती आपण बघितली. यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भात आपण जाणार आहोत. मराठवाड्यात जाऊया. नांदेडमध्ये आज मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून येणाऱ्या पाण्यामुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी घुसलं आणि गावांचा संपर्क तुटला. तर नांदेड परिसरातील काही पुनर्वसित गावांमध्ये सुद्धा काही नागरिक राहत होते आणि त्यामुळे ते तिथं अडकून पडल्याचं चित्र होतं.
रावणगावमध्ये साधारण 225 तर हसनाळमध्ये 7 ते 8 नागरिक अडकून पडले. सध्या या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आणि याविषयी सध्या अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गेस्ट सेंटरला या तिघांचंही आपण स्वागत करूया. आपल्या सोबत या नांदेडमधून आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक एकबोटे, छत्रपती संभाजीनगरवरून कृष्णा केंडे, तर बुलढाण्यावरून डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत. सुरुवात नांदेडपासून करूया. अभिषेक, ज्या प्रकारे आज पावसाने हाहाकार उडवल्याचं दिसलं, काय नेमकं चित्र होतं आणि या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? नांदेडमध्ये गेल्या 3 दिवसापासून जो पाऊस पडलेला आहे त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड तालुक्याला बसलेला आहे. मुखेड तालुक्यातील 5 ते 6 गावांना पुराने वेढलेलं आहे. कर्नाटक भागातली गोमती नदीचं जे पाणी आहे ते लेंडी प्रकल्पात आलेलं आहे. त्यामुळे लेंडी प्रकल्पाचे जे आहे ते 14 दरवाजे आहे ते उघडण्यात आलेले आहे. त्याचं जे बॅकवॉटरचं पाणी आहे ते पूर्ण बॅकवॉटरच्या पाण्यामुळं 5 गावांना जो आहे तो वेढा बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते हसनाळ आणि रावणगाव या भागात झालेलं आहे. तिथलचे 100% गावं जे आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. आज दिवसभर तिथं SDRFचं पथक तैनात होतं. हसनाळ या गावामधूनच आता 3 जणांच्या डेड बॉडी काढण्यात यश आलेलं आहे. ग्रामस्थांनी सांगितलेलं होतं की आमचे 5 ते 6 जण त्यात अडकलेले आहेत. प्रशासनाने त्यांच्यावर विश्वास ठेवत SDRFच्या टीमला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी गावामध्ये शोध घेतला. 3 जणांचे मृतदेह जे आहेत ते आत्तापर्यंत मिळालेले आहेत. तिन्ही हे मृतदेह जे आहेत ते महिलांचे आहेत. आज दिवसभर वरुणराजाने कृपा दाखवली. कुठल्याच भागात पाऊस झालेला नाही आहे. विष्णुपुरी धरणाचे जे आहे ते 10 दरवाजे जे आहेत उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेला आहे. सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाकडून वारंवार नदीकाठच्या गावातील लोकांना सांगण्यात येत आहेत. निश्चित अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर यानंतर आपल्यासोबत कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी विजय केसरकर देखील असणार आहेत. त्यामुळे पुण्याव्यतिरिक्त इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र आज दिवसभर होतं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि इतर आपले 2 प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मराठवाड्यातलं ओव्हरऑल चित्र काय होतं आपण बघूया. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. या पावसामध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पशुधनाचंही अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं. मराठवाड्यातील हजारो गावं पावसामुळे बाधित झाली आहेत आणि जनावरांच्या गोठ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यातल्या काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती मिळते. आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया. मराठवाड्यामध्ये आज दिवसभरात नेमकं काय चित्र होतं आणि या क्षणी नेमकं काय घडतंय या सगळ्याविषयी आपल्याला माहिती देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, मराठवाड्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे आणि खास करून त्याचा जो फटका आहे तो सर्वाधिक नांदेडला, त्यापाठोपाठ लातूरला, त्यापाठोपाठ बीड आणि धाराशिवला बसलेला पाहायला मिळालेला. एकूण काल जो पाऊस झालेला होता आणि आज दुपारपर्यंत जो पाऊस झालेला होता त्यामध्ये 6 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. 1200 पेक्षा अधिक गावं याचा परिणाम पावसाचा या गावाला बसला आहे. तिथले जी पिकं आहेत ती या ठिकाणी बाधित झालेली आहेत आणि एकूण विभागीय आयुक्त कार्यालयाने जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार 107 जनावरांचा मृत्यू हा 8 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. पडझड झालेल्या घरांची संख्या 350 आहे, तर बाधित गावांची संख्या 1244 आहेत. एकूण जे शेतकरी बाधित झालेले आहेत ते 3,29,000 शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत आणि एकूण जे शेतीचं नुकसान झालंय ते 2,80,861 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं नुकसान आहे आणि हे सगळं काही अंदाजित आहे. हा आकडा निश्चितप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे. NDRFची 2 पथकं या ठिकाणी नांदेडमध्ये बचाव कार्य करत होती. ती उशिरापर्यंत त्यांचं बचाव कार्य सुरू होतं आणि कदाचित पहिल्यांदाच या ठिकाणी पुण्यावरून एक पथक सैन्याचं बोलवण्यात आलेलं होतं ज्यामध्ये 20 जवानांचा सहभाग आहे.
4-5च्या दरम्यान या ठिकाणी नांदेडमध्ये पोहोचलेलं होतं. तिथे त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू होतं. अनेक गावामध्ये लोक अडकलेली होती. खास करून नांदेडमध्ये आपले प्रतिनिधींनी जसं सांगितलं तसं काही ठिकाणी 200पेक्षा अधिक लोक या ठिकाणी अडकलेली होती. त्यांना सुखरूप काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. त्याचबरोबर बीडमधल्या परळीमध्ये एक 4चाकी गाडी वाहून गेलेली होती. सुदैवानं त्यातल्या 3 लोकांना वाचवण्यात यश आलं. मात्र दुर्दैवानं यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. हिंगोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आणि खास करून लातूर आणि नांदेड ज्या सीमालगत भाग आहेत त्यात मोठ्या प्रमाणावरती बसला आहे. आणि त्याचं कारण आहे की कर्नाटकमधल्या काही जिल्ह्यातून देखील पाणी या लेंडी प्रकल्पामध्ये पोहोचलं आणि त्यामुळे तिचे दरवाजे उघडावे लागलेले होते आणि 70,000 क्युसेक्स एवढा विसर्ग या धरणातून करावा लागला आणि त्यामुळे अनेक गावांना वेढा पडलेला होता आणि उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं. यातली अधिकची अपडेट उद्या येईल. उद्या देखील काही गावामध्ये शोधकार्य सुरू असेल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे आणि त्यामुळे एक आवाहन देखील केलेलं आहे विभागीय आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने की धबधबे असतील, नद्या असतील, त्या नदीकाठी जाऊन नको ते धाडस या ठिकाणी लोकांना न करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले. त्यामुळे मराठवाड्यातल्या या पावसामध्ये सर्वाधिक पाऊस हा या वर्षीचा या भागामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात मोठं नुकसान देखील झालेलं आहे. 6 लोकांना जीव देखील गमवावा लागलेला आहे. निश्चित. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बुलढाण्याला जाऊया. बुलढाण्यामध्ये नेमकं काय चित्र होतं? डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत. संजय, काय नेमकं चित्र होतं आज दिवसभरामध्ये आणि या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? हे म्हणा माझं संपलंय का? मी एका फ्रेम तर डॉक्टर संजय महाजन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांना रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. आजचा पावसाचा दिवस आणि मराठवाड्यातली परिस्थिती नेमकी काय होती हे आपण समजून घेतो आहोत. कोल्हापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती हे आपण तोपर्यंत समजून घेऊया. विजय केसरकर आपल्यासोबत आहे. विजय, कोल्हापूरमध्ये आज नेमका कितपत पाऊस झालेला आहे? मुंबई आणि इतर शहरांच्या तुलनेमध्ये कोल्हापूरमध्ये आज काही फारसा पाऊस नसला तरी सुद्धा काय नेमकं आज दिवसभरात चित्र होतं आणि कशा प्रकारे काळजी घेतली जाते? अमोल, खरं तर पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं ते पश्चिम महाराष्ट्राकडे. खास करून कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं. कारण 19 असेल किंवा 21ला जे महापूर आले होते त्यामुळं कोल्हापूरमध्ये नेमकं पावसाची स्थिती काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असतं. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आहे ती पाहायला मिळत आहे. घाटमाथ्यावरती मात्र जोरदारपणे पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आहेत ते यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच 7ही दरवाजे आहेत ते उघडले गेलेले आहेत. उर्वरित जे आपण म्हणतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील इतर जी धरणं आहेत ती धरणं जवळपास 100% भरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील आता हळूहळू का सेना पण वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा नदी ही 32 फुटांपेक्षा जास्त या ठिकाणी वाहत आहे आणि जिल्ह्यातील 53 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. दिलासादायक बाब ही आहे अमोल की 8 वाजल्यापासून आलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग केलेला आहे तो आता म्हणजे 1,25,000 क्युसेक्स वरून 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो केला. म्हणजे विसर्ग आहे तो वाढवलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सांगलीचा जर आपण विचार केला तर सांगलीमध्ये आज फारसा काही पावसाचा परिणाम आहे तो जाणवला नाही. कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासामध्ये केवळ 2 फुटांनी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र कोयना धरणामधून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रात्री 8 वाजल्यापासून त्याचे जे दरवाजे आहेत ते आणखी 2 फुटाने उघडले जाणार आहेत. म्हणजे सध्या 3 फुटाने जे दरवाजे कोयना धरणाचे उघडले होते ते आता 5 फुटांपर्यंत उघडले जाणार आहेत. त्यामुळं 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये होतो आणि पुढे हीच नदी पुढे पंचगंगेला मिळते. त्यामुळं सध्याच्या घडीला जर बघितलं आपण कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिशय सुरळीत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये.
जिल्हा प्रशासन प्रत्येक घटनेची माहिती, प्रत्येक अपडेट आहे ते आपल्याला देत आहे. आज रात्रभर मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे तो हवामान खात्यानं जारी केलेला आहे. त्यामुळे प्रशासन देखील या आज रात्रभर जो पाऊस पडतोय त्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्याही शाळांना या ठिकाणी सुट्टी अद्याप घोषित केलेली नाही, कारण तशी परिस्थिती नसल्याचं या ठिकाणी जिल्हा निश्चितपणे कोल्हापूरमध्ये उद्या दिवसभरात काय घडतं याकडे आपलं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल. बुलढाण्याला आपण जाऊया. आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत. संजय, दिवसभरात बुलढाण्यामध्ये काय काय घडलं आणि बुलढाण्याचे या क्षणाचे अपडेट्स? नक्कीच अमोल, बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजेपासून चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला, जो की त्याची 12 ते 1 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वात जास्त पाऊस चिखली आणि मेहकर तालुक्यात हाहाकार माजवला. चिखली तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग सुद्धा बंद पडले होते. मेहकर तालुक्यातही जवळपास तशीच परिस्थिती होती. मात्र या आजच्या पावसामुळे एका जणाला जीव गमवावा लागला. चिखली तालुक्यात एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृतदेह जवळ तब्बल 4 तासाच्या शोध मोहिमेनंतर सापडला. खरं तर मेहकर तालुक्यातही हीच परिस्थिती होती. मेहकर तालुक्यात जो डोनगावजवळ महामार्गावर पाणी आल्यामुळे जुना महामार्ग जो आहे नागपूर मुंबई जुना महामार्ग हा जवळपास 7 तास बंद होता. मेहकर तालुक्यानंतर लोणार तालुक्यातही जोरदार खरं तर आज पर्जन्यवृष्टी झाली. यासोबत बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचं आज जवळपास जनजीवन हे ठप्प झालं होतं. चिखली तालुक्यात खरं तर शाळा आज प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उद्याही या चिखली तालुक्यातील शाळा या बंद असतील. जिल्ह्याला हा येलो अलर्ट आता दिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक हे सक्रिय केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळे टोल क्रमांक आता जनतेला दिलेले आहे. नदीकाठच्या नागरिकांना इशाराही दिलाय. निश्चितपणे डॉक्टर संजय, ओव्हरऑल संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण माहिती द्या. काय नेमकं आज दिवसभरामध्ये चित्र राहिलं आणि काय काय घडलं? नक्कीच अमोल, विदर्भाचा जर विचार केला तर आजच्या पावसाने विदर्भात 2 बळी घेतले आणि जवळपास 49 जनावरे वाहून त्यांचाही बळी गेलेला आहे. विदर्भाचा विचार केला तर बुलढाण्याची परिस्थिती आपण बघितली. त्यानंतर अकोला आणि वाशिममध्ये सुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. वाशिम जिल्ह्यात तर पावसाने आज हाहाकार केला. जवळपास 46 जनावरांचा आजच्या पावसामुळे हे वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर एक युवक सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातून एक प्रमुख महामार्ग जातो, तो जुना नागपूर मुंबई हा महामार्ग आज दिवसभर महामार्गावर पाणी आल्यामुळे ठप्प होता. तर जवळपास 23 गावांचा आज जो मार्ग आहे आज बंद होता. या गावांचा संपर्क एकमेकाशी तुटलेला होता. वाशिम जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमीन अद्यापही पाण्याखाली आहे. त्यानंतर जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मुसळधार तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडला, परंतु खरीप पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. पश्चिम विदर्भातील खरं तर या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यानंतर पूर्व विदर्भात वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आज पाऊस बरसला. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे खरं तर अनेक हेक्टरवरील पिकं हे पाण्याखाली आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चंद्रपूर जिल्ह्यातही निश्चितपणे एका दिवसाच्या पावसानं अशी दैना उडालेली आहे विदर्भामध्ये. उद्या काय चित्र असेल यावर आपलं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद डॉक्टर महाजन या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण नाशिकला जाऊया. नाशिकला उद्यासाठी विशेषतः घाटमाथ्याला अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याविषयी अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. मुकुल, नाशिकमध्ये आज दिवसभर काय चित्र घडलं? अमोल, नाशिकमध्ये आज पावसाची तुरळक अशी हजेरी होती. काही ठिकाणी श्रावणसरी ह्या कोसळत होत्या. निश्चितच घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जलसंपदा विभागाने देखील आता नुकताच एक अलर्ट दिलेला आहे की कोकण आणि घाट परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे वाढू शकतं. त्यामुळे धरणामधून 18 ते 21 तारखेपर्यंत कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग हा केला जाऊ शकतो. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका या ज्या संस्था आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातला जळगाव व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये फारसा पाऊस झालेला नाहीये. मात्र जळगावमधल्या
8 तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे. धरणगाव, बोदवड, जळगाव, एरंडोल, पाचोरा ह्या सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर धरणगाव आणि रावेर हे 2 तालुके असे आहेत ज्या ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. शनिवारचा दिवस देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. काल रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी ही रावेर तालुक्यामध्ये सुरू होती. त्यामुळे नागजिरी नाल्याला पूर आलेला होता आणि हे पाणी आजूबाजूच्या वस्तीमध्ये देखील गेलेलं होतं. काही धरणगावमधल्या वस्त्यांमध्ये देखील पाणी गेलेलं होतं. त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये पाणी शिरलेलं होतं. काही घरांच्या भिंती देखील पडलेल्या आहेत. एका ठिकाणी घराची भिंत पडून 7 ते 8 शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे. नागरिकांना कुठेही नुकसान झालेलं नाहीये, मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हजारो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून महसूल आणि कृषी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आज काही प्रमाणामध्ये पंचनामे सुरू झालेत, परंतु पावसाचा जोर असल्यामुळे शेतामध्ये जाता येत नसल्यामुळे काही ठिकाणी पंचनाम्यांना अद्यापही सुरुवात झालेली नाहीये. परंतु कपाशी, ऊस, मका, सोयाबीन ह्या पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. काही केळीच्या बागांमध्ये देखील पाणी आहे, परंतु अद्याप केळी कुठे उन्मळून पडल्या असं दृश्य सध्या तरी समजलेलं नाहीये. परंतु हा जो आकडा आहे हा नुकसानीचा कोट्यवधी रुपयाच्या घरामध्ये जाऊ शकतो. अर्थात हे सर्व पंचनामे कधी पूर्ण होतात त्यानंतर समोर येईल. परंतु उद्या परवा देखील जळगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निश्चित. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल. तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावलेली होती आणि थोड्याशा ब्रेक नंतर पावसाने कमबॅक केलं आणि महानगरांना या पावसाने हैराण करून टाकलं. अनेक महानगरांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. महानगरांमधल्या व्यवस्था उघड्यावर पडल्या आणि एका पावसानं काय चित्र नेमकं निर्माण होऊ शकतं याची झलकसुद्धा या आज दिवसभर कोसळलेल्या पावसानं दाखवून दिली. उद्या देखील वेगवेगळ्या भागामध्ये अलर्ट देण्यात आलेलं आहे. उद्या नेमकं काय घडतं यावर ABP माझाचं लक्ष असेल आणि दिवसभर याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. यानंतर 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.